श्री स्वामी समर्थ. जय माता दी. नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी खूप खास अशी एक उपाय जो आहे तो दिवाळीमध्ये तुम्हाला करायचा आहे तो घेऊन आलेले आहे. दिवाळीमध्ये अष्टलक्ष्मीसाठी कोणता दिवा लावावा, कोणत्या दिवशी दिवा लावायचा आहे, त्याचं पूजन नेमकी कसं करायचं, यावरती मी सविस्तर माहिती या व्हिडिओत घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, आता दिवाळी ही काहीच दिवसावरती येऊन ठेपलेली आहे. तर आपले सगळ्यांची आता जल्लोषामध्ये तयारी चालू असेल की माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपण सगळं काही करत असतो. आपली घरं सजवली जातात, दरवाजामध्ये रांगोळ्या काढल्या जातात, दिवे लावले जातात आणि आपले घर जे आहे ते प्रकाशमय केलं जातं, फक्त आणि फक्त माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. कारण की ज्या पण घरावरती किंवा ज्या व्यक्तीवरती माता लक्ष्मी प्रसन्न होत असते, त्याच्या जीवनातील अंधकार निघून जातो, त्याचं जीवन हे सुखमय होत असतं आणि कधीही त्याला पैशाची कमी त्याला कधीच पडत नाही. त्याच्या घरामध्ये सुख अगदी भरभरून वाहत असतं. आणि यासाठीच आपण माता लक्ष्मी सुखासाठीच फक्त आपण माता लक्ष्मीची जी आहे ती प्रार्थना पूजापाठ करत असतो. पण मित्रांनो, फक्त माता लक्ष्मीचीच पूजा दिवाळीमध्ये केली जाते का? तर नाही. दिवाळीमध्ये अष्टलक्ष्मीसाठी एक दिवा तुम्ही लावला तर तुमचं जीवन हे नक्कीच सुधारणार आहे, तुमच्या जीवनामध्ये समृद्धी येणार आहे. ह्या गोष्टी अजून जास्त कोणाला माहीत नाहीत की दिवाळीमध्ये अष्टलक्ष्मीचा दिवा लावला जातो. पण जे पण कोणी लोक हा उपाय आत्तापर्यंत करत आलेले आहेत, त्यांचं जीवन अगदी प्रकाशमय केलेलं आहे माता अष्टलक्ष्मीने. खरं म्हणजे अष्टलक्ष्मी म्हणजे 8 रूपांची पूजा जी आहे ती माता लक्ष्मीची आपल्याला करायची असते. तेव्हाच माता लक्ष्मी ही अगदी मनमोकळे मनाने आणि मोठ्या मनाने आपल्याला प्रसन्न होत असते. तर याची नेमकी पूजा पद्धत काय आहे, नेमका दिवा कुठे लावायचा, कोणत्या दिशेला लावायचा, याची सगळी माहिती मी आता पुढे तुम्हाला देणार आहे. पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या मातेसाठी एक जय जयकार नक्की करा. जय महालक्ष्मी, जय माते. तर आज आपण जाणून घेणार आहोत की दिवाळीमध्ये नेमका अष्टलक्ष्मीसाठी लावायचा विशेष असा दिवा, त्याच कोणत्या दिवशी लावायचा, त्याचं पूजन पद्धती आणि त्याचे अद्भुत असे चमत्कारिक फायदे काय होतात ते. तर माता लक्ष्मीच्या 8 स्वरूपांना म्हणजेच अष्टलक्ष्मीला जर योग्य पद्धतीने दिवाळीत दिवा अर्पण केला तर घरात केवळ धनच नाही तर शांती, सौख्य आणि समृद्धी आपल्याला नांदू शकते. आपण सर्वजण लक्ष्मी देवीची पूजा करतो, पण लक्ष्मी देवीच्या 8 रूपांना अष्टलक्ष्मी म्हणतात. ही 8 रूपं कशी? तर आदी लक्ष्मी म्हणजे सृष्टीची उत्पत्ती करणारी. दुसरं म्हणजे धनलक्ष्मी, धन, संपत्ती व सुवर्ण देणारी. तिसरी आहे ती म्हणजे धान्यलक्ष्मी, धनधान्याची आपल्या भरभराटी करणारी. चौथी आहे गजलक्ष्मी, म्हणजेच काय तर वैभव, राजसत्ता देणारी. पाचवी आहे ती म्हणजे संतानलक्ष्मी, म्हणजेच काय तर आपल्याला संतती, कुटुंब आणि वारस देणारी. 6वी आहे वीरलक्ष्मी, म्हणजेच धैर्य, पराक्रम आपल्याला देणारी. 7वी आहे ती म्हणजे विद्यालक्ष्मी, म्हणजेच काय तर ज्ञान, बुद्धी आणि शिक्षण देणारी. 8वी आहे ती म्हणजे विजयालक्ष्मी, यश, कीर्ती आणि विजय मिळवून देणारी. या 8 लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी दिवाळीत हा जो उपाय आहे तो सर्वोत्तम उपाय मानला गेलेला आहे. या काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. तेव्हाच अष्टलक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये स्थिर होणार आहे, राहणार आहे. आपल्या घरामध्ये धनधान्य, यश, कीर्ती, आरोग्य, वैभव सारं काही आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, या माता लक्ष्मीसाठी आपल्याला ही जी पूजा आहे, हा जो दिवा आहे तो आपल्या घरामध्ये दिवाळीमध्ये आपल्याला लावायचा आहे. तर हा दिवा आपल्याला पंचमुखी दिवा त्यासाठी लागणार आहे. हा दिवस लक्ष्मीपूजनातच अत्यंत शुभ मानला जातो. हा दिवा जो आहे तो लक्ष्मीपूजनातच तुम्हाला अर्पण करायचा आहे माता अष्टलक्ष्मीसाठी. पंचमहाभूतांचं प्रतीक म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांना संतुलित ठेवतो कोणता? पंचमुखी दिवा. अष्टलक्ष्मीला आकर्षित करतो, म्हणूनच असा पंचमुखी दिवा जो आहे तो माता लक्ष्मीसमोर अष्टलक्ष्मीला अर्पण तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर चांदीचा दिवा देवी लक्ष्मीला प्रिय पात्र आहे, त्यामुळे ते स्थैर्य आणि संपन्नता, शांतता तुम्हाला निर्माण करत असतो. तिसरा एक दिवा म्हणजे काय तर मातीचा दिवा. पारंपरिक मातीचा दिवा लक्ष्मी पूजनासाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो. तो पृथ्वी तत्वाशी जोडतो आणि नकारात्मक ऊर्जा जो आहे तो शोषून घेतो. चौथा म्हणजे तुपाचा दिवा.
घरी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्यास लक्ष्मी देवीची कृपा वाढते. तूप किंवा सुवासिक ऊर्जा निर्माण करतो, जी अष्टलक्ष्मीला आवडत्या वातावरणात तिला प्रसन्न करू शकतो. तर या दिवशी धनत्रयोदशी दिवशी तुम्हाला असा जे दिवे आहेत ते तुमच्या घरामध्ये लावायचे आहेत. धनत्रयोदशी दिवशी धनलक्ष्मीचा दिवस असतो. या दिवशी पहिला दिवा लावायचा आहे. चतुर्थी दिवशी शरीर शुद्धी आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश करणारा दिवा हा तुम्हाला एक लावायचा आहे. लक्ष्मीपूजन या दिवशी अष्टलक्ष्मी पूजनासाठी मध्यभागी तुम्हाला हा दिवा पंचमुखी दिवा आहे तो माता लक्ष्मीच्या समोर लक्ष्मीपूजना दिवशी तुम्हाला लावायचा आहे. आणि पाडवा गृहस्थी स्थैर्यासाठी एक दिवा माता लक्ष्मीच्या समोर हा पंचमुखी तुम्हाला लावायचा आहे. भाऊबीज म्हणजे भाऊ बहीण प्रेम आणि सौख्याकरता तुम्हाला या दिवशी एक तुपाचा दिवा लावायचा आहे मित्रांनो. तर अष्टलक्ष्मी पूजनासाठी विशेष अशी दिव्यांची पूजा आपण करत असतो. संध्याकाळी लावणं हे सर्वात शुभ मानलं जातं, कारण की त्यामुळे आपल्या घरातील अंधकार निघून जात असतो. माता राणीचं जे आगमन होण्याची वेळ असते ती सायंकाळची वेळ असते. त्यामुळे असे दिवे जे आहेत तुम्हाला संध्याकाळी लावायचे असतात. तर एक पंचमुखी दिवा लागणार आहे. शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल, कापसाच्या वाती, गुलाब, मोगरा, कमळाची फुलं, हळद, कुंकू, अक्षदा, अष्टलक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तरीही चालेल, चांदीचं नाणं किंवा सुवर्णपत्र. दिवा देवाऱ्याच्या पूर्व दिशेलाच तुम्हाला पूजा मांडायची आहे. लक्ष्मीपूजनामध्ये जेव्हा आपण दिवा प्रज्वलन करणार आहोत तेव्हा त्याला 5 वाती तुम्हाला लावायच्या आहेत किंवा 8 वातीचा दिवासुद्धा तुम्ही लावू शकता. 5 किंवा 8 वातीचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. दिवा प्रज्वलित करताना मनात म्हणावे, ओम ह्रीं क्लीं श्रीं अष्टलक्ष्मे नमः. म्हणजे अष्टलक्ष्मीसाठी आपण तो दिवा प्रज्वलित करत आहोत हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. देवीसमोर नैवेद्य, नाणे, मिठाई तुम्हाला अर्पण करायची आहे. ध्यानपूर्वक 8 लक्ष्मींची नावं तुम्हाला उच्चारायची आहेत आणि प्रत्येकाला एक एक फूल अर्पण करत एकाच तुमच्या फोटोसमोर एक एक फूल अर्पण करून तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. पण अशी 8 देवींची नावं उच्चारून तुम्हाला 8 फुलं तुम्हाला व्हायची आहेत. शेवटी लक्ष्मी सुक्तम, लक्ष्मी अष्टक स्तोत्र पठण करायचं आहे. दिवा रात्रभर तो जळू द्यायचा आहे. हे अष्टलक्ष्मीचे आगमनाचं सूचित असतं. त्यामुळे बघा पंचमुखी दिवा लावा किंवा अष्टमुखी दिवा लावला तरीही चालेल, दोन्हीही दिवे चालू शकतात. त्याचे फायदे आणि काय आहे, तर अष्टलक्ष्मी दिवा लावल्याने धनलक्ष्मीचा स्थायिक वास घरामध्ये होतो, मानसिक शांतता मिळते, कुटुंबात ऐक्य, प्रेम आणि सौख्य वाढते, अनावश्यक खर्च थांबतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात दैवी प्रकाश कायम राहत असतो. त्यामुळे हा दिवा जो आहे लक्ष्मीपूजना दिवशीचा हा अष्टलक्ष्मी दिवा किंवा पंचमुखी दिवा जो आहे तो तुम्हाला रात्रभर प्रज्वलित राहायला पाहिजे. तर मंत्र कोणता आहे की ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया. म्हणजेच काय की माते, आमच्या घरात तुझं अष्टस्वरूप नांदो, आमचं आयुष्य तुझ्या प्रकाशात उजळो, संपत्ती, शांती आणि प्रेम यांचा वर्षाव आमच्या घरामध्ये हो. त्यामुळे मित्रांनो, असा जो आहे तो अष्टलक्ष्मी दिवशी अष्टलक्ष्मीला प्रसन्न करणारा उपाय जो की तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.